नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग विषय मराठी इयत्ता 12वी शास्त्र। मी हडबे PG। मी तुम्हा सर्व विद्यार्थ्याचं ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण कविता क्रमांक 11 आरशातील स्त्री, कवयित्री हिरा बनसोडे ही कविता अभ्यासणार आहोत। मराठी साहित्य समृद्ध केले गेले ते विविध साहित्य प्रकारामुळे। ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा साहित्य प्रकाशातून सोबतच जीवनातील आनंद, दुःख, व्यथा यांची मांडणी अक्षरबद्ध झाली। ग्रामीण साहित्याला रांगडेपणाचा बाज आहे, तर दलित साहित्याला फुले आंबेडकरी विचारांचा स्पर्श आहे आणि स्त्रीवादी साहित्याला भावनाचा गंध आहे। हिरा बनसोडे ह्या अशाच साहित्य क्षेत्रात आपल्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेणाऱ्या कवयित्री आहेत। त्यांच्या साहित्यात दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्रीमुक्तीचा मिलाप पाहावयास मिळतो आहे। एक दलित स्त्री म्हणून वाट्याला आलेलं काट्याप्रमाणे दुःख, प्रश्न आपल्या शब्दातून हिरामाई वाचकांच्या मनाला टोचत राहतात आणि त्या टोचण्यातील वेदना वाचकाला अगदी घायाळ करून सोडणाऱ्या आहेत। कवयित्री हिरा बनसोडे यांचा पहिला कविता संग्रह 1970 साली पौर्णिमा हा प्रकाशित झाला। डोळ्यामध्ये हळवार चांदणे पेटणारा हा पहिला कविता संग्रह आहे। फिर्याद हा 1984 मध्ये काव्यसंग्रहात मात्र त्या वास्तव जीवन मांडतात। दलित स्त्रीचे जीवन, अनुभव, वेदना, दुःख, अगतिकता या विरुद्ध ती फिर्याद मागतात। त्यांचा फिनिक्स हा काव्यसंग्रह मात्र अन्याय, अत्याचाराच्या राखेतून पुन्हा नवचैतन्याचं उड्डाण करण्याचं बळ देणारा आहे, कारण त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे। म्हणूनच याच काव्यसंग्रहातील आरशातील स्त्री ही स्त्रीमुक्तीचा मुक्तछंद आपल्याला शिकवून जाते आहे। आपले असणे, आपले दिसणे हे आपल्या जगण्याचे अविभाज्य घटक आहेत। आपलं असणं आपण रोजच्या रोज पाहतच असतो, पण दिसणं मात्र नेहमीच न्याहाळत राहतो, या देहाला सजवतो, अगदी मनाचे समाधान होईपर्यंत। आणि यासाठी समोर असावा लागतो तो म्हणजे आरसा। असाच आपल्या अस्तित्वाचं खरे स्वरूप दाखविणारा हा आरसा कवयित्री हिरा बनसोडे यांना सापडलेला आहे। आरशातील स्त्री, आरशातील स्त्री या शीर्षकाला जितके संदर्भ लावता येतील तितके दिसणे अधिक देखणे होत जाते। मुळात हिरा बनसोडे यांना सापडलेला आरसा ही सत्याची जाणीव करून देणारा आहे। म्हणूनच पौर्णिमा या कविता संग्रहात प्रेम, सुंदरता मांडणाऱ्या चांदण्यातून कवितेचा मार्ग कवयित्री बदलतात आणि त्यावेळी दलित स्त्रीवर होणारा जो अत्याचार आहे तो अत्याचार मांडतात। यासाठी
फिर्याद मागण्याची तयारी दाखवतात. फिनिक्स हे त्यांना आरशात दिसलेले खरे सौंदर्य आहे. फिर्यादमध्ये मांडलेल्या माय बहिणीच्या जीवनाची तडफड आणि अगतिकता, आक्रोश याला दिलेले उत्तर म्हणजे फिनिक्स होय. आणि फिनिक्स म्हणजे आपले अस्तित्व गमावून आपल्याच राखीतून जन्म घेऊन उंच झेपावणारा पक्षी आहे. यातील भावसाधर्म्य अचूक शोधून स्त्री भावनेला सामर्थ्याचा एक आयाम, एक दिशा दिलेली आहे. यातील स्त्री ही दलित स्त्रीचं प्रतिनिधित्व करते आहे. संपूर्ण स्त्री विश्व व्याप्ती आहे, हे या कवितेचं विशेष आहे. आरशातील स्त्री या कवितेत दिसण्यातील नवीन स्त्रीला शोधायला लावणारा हा आरसा आहे. खरे तर स्त्री आणि आरसा याचं नातं अतिशय जवळचं आहे. वारंवार आरशात स्वतःला न्याहाळणं हे स्त्रीवृत्तीचं कवितेच्या पहिल्या शब्दातून व्यक्त केलं आहे. म्हणूनच या आरशात पाहण्याच्या क्रियेला सहज असं म्हटलेलं आहे. मात्र हे सहज पाहणं हे सहज नाही. नुसत्या पाहण्याने आपले डोळे कधीच भरून येत नाहीत, मात्र त्यातील अस्तित्वाची जाणीव हृदयात खोलवर उमटते, तेव्हाच डोळ्यात अश्रू येतात. हाच फरक आहे नेहमी आरशात पाहण्यात आणि अस्तित्वाचा शोध आरशात शोधण्यात. एरवी आरशातलं प्रतिबिंब आणि आपण सारखेच असतो. या कवितेत मात्र आरशातील स्त्री आरशात पाहणाऱ्या स्त्रीचे एक मूळ स्वरूप आहे. हे साधताना कवयित्री संवादात्मक शैलीचा उपयोग करतात. अंतरंगातून हा प्रवास सुरू होतो आणि पूर्वरंगाकडे स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्याचा एक दीर्घ प्रवास सुरू होतो. हा प्रवास अनेक गोष्टींचे स्मरण करून देणारा आहे. लहानपणी तिच्यातील असलेली निरागसता, तारुण्यातील ती अगदी लावण्य रेखा आणि स्वतःला समर्थ करण्यासाठी डोळ्यासमोर ध्येय ठेवणारी ती निशिगंध आहे. या कवितेत स्वतःला विसरून मी तर ती नव्हेच अशी स्थितप्रज्ञ भाव जपणारी आरशाबाहेर असलेली स्त्री ही या कवितेचं बीज आहे. तिचे संसारात गुरफटणे कवयित्री नखशिकांत या शब्दातून अधोरेखित करते आहे. घन गर्द संसार यातून तिने आपल्या संसारासाठी केलेल्या समर्पणाची पातळी आपल्याला जाणवते आहे. पिळवटलेले ओठ म्हणजे तिचं आपल्या स्वेच्छेला मुरड घालणं होय. तोडलेल्या फुलाचा देह म्हणजे तिचं कुटुंबासाठी राबणं होय. तिचं कुटुंबासाठी हे राबणं हे सर्व मूकपणे सोसणं होय. आणि तिच्या सहनशीलतेचा उल्लेख कवयित्री पदराखाली झाकणे अशा पद्धतीनं करतायत. आणि ही झाकण्याची स्त्रीची जी क्षमाशील वृत्ती आहे, ही क्षमाशील वृत्ती हा संसाराचा ताप आहे किंवा ताप सहन करत राहते आहे. हे पाहून मग आरशातील स्त्रीचं काळीज हंबरते, कारण तिला अधिकार आहे मनमुराद जगण्याचा, स्वतःचं अस्तित्व जपण्याचा. म्हणूनच आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीला जाग करते. तिचे हे जगणे म्हणजे दार उघडून प्रियेस चांदण्याला भेटणे होय. कुटुंब कर्तव्याला वाटून राहिलेलं प्रेम देणं आहे. स्वतःला पुन्हा गळा भेटी मारणे आहे.
यालाच कवयित्री नुकतंच उमललेलं असं म्हटलं जातं. हे उमलणं साध्या फुलाप्रमाणे नाही तर शुभ्र कमळाप्रमाणे आहे. कमळाचे जीवन त्या खोल डोहातून सुरू होते. त्याला जीवन देण्यासाठी हा डोह आवश्यकच आहे. म्हणून हे जी कमळ पुष्प आहे, हे कमळ पुष्प या डोहामध्ये आवश्यकच आहे, किंवा डोहसुद्धा कमळ पुष्पा उगवण्यासाठी आवश्यकच आहे. म्हणून हे कमळ पुष्प या डोहात कधीच अडकत नाही, तर ते भेदून बाहेर येते. हे ज्याला जमते त्यालाच फुलता येते. असेच प्रत्येक स्त्रीचे जीवन हे फुलावे. आपले कुटुंब हा प्रत्येक स्त्रीचा जगण्याचा अविभाज्य घटक आहे, परंतु त्यातून आपल्याला बाजूला करता आले पाहिजे. याचं प्रतीक म्हणून आरशातील स्त्री आरशाबाहेर स्त्रीला जाग करते. एकूणच काय, स्त्रीमधील बलस्थाने शोधायला लावणारी ही कविता आहे. हीच बलस्थाने आपण सर्व स्त्रियांनी शोधायला पाहिजे आणि शोधून नवजीवन जगायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्री हिरा बनसोडे या कवितेच्या माध्यमातून पूर्वसंदर्भ म्हणून आज आपण इथं थोडक्यात आरशातली स्त्री या कवितेबद्दल पूर्वसंदर्भ आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढील कविता सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.